हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्षाचा शेवटचा गुरुवार. त्यासाठी मी बनवते आज कांदा लसूण न वापरता साधा स्वयंपाक. सर्वात आधी बनवणार आहोत गोडाची ड्रायफ्रूट मखाणा. त्यासाठी ड्रायफ्रूट आणि मखाणे तेलात थोडे रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला फिरून पावडर बनवून घ्यायची आहे. तर एका भांड्यात तूप घेऊन त्यात दूध आणि साखर टाकून ते उकळू द्यायचे आणि त्यात ते पावडर टाकून द्यायची आहे. तुम्ही त्यात केशरही घालू शकता. आता आपण वरणासाठी डाळ लावणार आहोत. त्यासाठी मी घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ आणि त्यात थोडी तुरीची डाळ टाकली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची. कुकरला पाणी उकळल्यानंतर डाळ त्याच्यात टाकून द्यायची आणि पाणी थोडं डाळ आणि पाणी उकळल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून घ्यायचे आहे. 2 ते 3 शिट्ट्या घेतल्यानंतर आता कढईत आपण तेल, जिरे, मोहरी फोडणीला घालणार आहोत. त्यात मिरची आणि टोमॅटो टाकले आहे. हळद टाकून परतून घ्यायचं. आपल्याला त्यात लसूण टाकायचं नाही. डाळ टाकायची, त्यात टाकायचं मीठ, टाकायची थोडी कोथिंबीर आणि छानपैकी ते उकळू द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून उकळू द्यायचं. चला, आपलं वरणही तयार झालं आहे. आता करायची मेथीची भाजी. त्यासाठी पाणी उकळून द्यायचंय आणि त्यात मेथीचे पानं टाकून द्यायचे. छानपैकी मेथी उकळल्यानंतर ती थोडी शिजून जाते. आता गॅस बंद करून ते पाणी निथळून घ्यायचं. एका कढईत मिरची, जिरे, मोहरी टाकून तडतडू द्यायचंय. यात आपल्याला लसूण घालायचं नाही. त्यासाठी आपण घालणार आहोत यात एक टोमॅटो. त्याला छान परतून घेऊयात. छानपैकी परतून झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत शिजवलेली मेथीची भाजी. तिलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ती शिजवल्यानंतर फारच थोडी होऊन जाते. आणि आता त्यात टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी टाकायचं. ही बघा, आपली लसूण न टाकता मेथीची भाजी तयार झाली. असं वाटणार आहे नाही त्यात आपण लसूण टाकला नाही असं. मस्त भाजी तयार होते. आता करणार आहोत उकडलेल्या बटाट्यांची भाजी. त्यासाठी मी उकळत्या पाण्यात 4 बटाटे टाकले आणि त्यात थोडं मीठ टाकलंय. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर बटाटे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यांची साल काढल्यानंतर एका कढईत तेल टाकून जिरे, मोहरी आणि मिरची टाकून तडतडू द्यायचे. त्यात थोडं हळद, लाल तिखट, थोडासा काळा मसाला टाकायचा आहे आणि आपण चिरलेल्या बटाट्यांचे जे काप केले त्यात आपण टाकून द्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मिक्स झाल्यानंतर त्यात मीठ टाकायचं आणि त्यात चवीसाठी कोथिंबीर टाकायचे. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली उकडलेल्या बटाट्यांची सुकी भाजी तयार झाली. एकदम छान स्वयंपाक तयार होतो. आता आपण करणार आहोत भात. एका वाटीचा भात करणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचे. पाणी उकळल्यानंतर त्यात तांदूळ स्वच्छ धुवून टाकून द्यायचा आहे. थोडं तांदूळ उकळल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकण लावून घ्यायचंय. अशा पद्धतीने छान उकळू द्यायचंय म्हणजे आपला भात मऊ होईल. मी पोळी आणि पुऱ्यांसाठी एकच पीठ भिजणार आहे. त्यासाठी मी 3 चमचे गहू पीठ घेतलं आहे आणि रोजच्या पोळ्यांसाठी भिजतो तसं भिजून घ्यायचं आहे. त्यात मी 2 ते 3 पोळ्या करून घेतल्या आहेत आणि जे उरलेलं हे बघा अशी छान पोळी करून घेतली आणि जे उरलेलं पीठ आहे त्याचे मी असे वाटीचे आकार देऊन, मोठी पोळी लाटून वाटीचे आकार देऊन त्याच्या पुऱ्या करून घेतल्या आहेत. छानपैकी पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती छान टम्म अशी पुरी फुगलेली आहे.
अशा पद्धतीने मी पुढच्याही पुऱ्या करून घेणार आहे. बाकीच्या सर्व पुऱ्या अशाच फुगलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती छान टम्म पुरी फुगलेली आहे. आता एका भांड्यात डाळीचं पीठ घेऊन त्यात थोडं लाल तिखट, काळा तिखट, मीठ आणि कोथिंबीर टाकून ते व्यवस्थित भिजवून घेतले आहेत, कारण त्याच्या आपण करणार आहोत भज्या. त्यात हवं तर तुम्ही मिरचीची पेस्टही टाकू शकता. त्यात थोडा सोडा घालायचा आहे आणि त्यांना छानपैकी तळून घेतलं आहे. भज्या तयार झाल्या. अशा प्रकारे आपली नैवेद्य थाळी तयार झाली आहे आणि मी देवीला नैवेद्य दाखवलाय. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.